चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने अनेक महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आला। त्यामध्ये आपण देखील एक समाजासाठी योगदान दिलं की जे आपण रुग्णवाहिका चालविण्याचे जे काम करताय आणि समाजाबद्दल जी आत्मीयता दाखवत आहे, तर यासाठी तुमचा सन्मान करण्यात आला। तर आज या तुमच्या आईंचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला। तर तुमच्या आईच्या कार्याबद्दल आणि तुमच्या आईचं जे काम चालू आहे समाजाबद्दल, तर त्याबद्दल तुम्हाला एक सार्थ अभिमान वाटतो। याबद्दल 2 शब्द काय सांगाल की तुमच्या आईने कशी या कामाला सुरुवात केली आणि कसं कार्य केलं? याच्यामध्ये पहिलं तर तुमचं सर्वांचा आभार आणि धन्यवाद की तुम्ही तिचा प्रत्येक गोष्टीचं तुम्ही स्वतः दखल घेतली, तिने काय केलं त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आज सन्मान दिला। माझी आई म्हटलं तर ती ॲम्ब्युलन्स ड्राईव्ह करते। कोविडच्या टायमामध्ये तिने स्टार्ट केलं ॲम्ब्युलन्स चालवायला। त्या टायमिंगला खूप लोक असे होते की कोविड म्हटलं की पळून जात होते। माझ्या मामाची स्वतःची ॲम्ब्युलन्स सर्व्हिस होती, त्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसमध्ये त्याला कोविड झाला म्हणून तो थांबला आणि मग त्यावेळेस ड्रायव्हर नव्हता आणि गरज तर खूप होती। मग माझी जी तिने सुरुवात केली, तिने स्वतः ड्राईव्ह केलं। ती सुरुवात केल्यानंतर तिला पण कळलं की आज किती गरज आहे लोकांना, आणि एक जी माणुसकी असते ना, जी कुठेतरी सगळ्यांमध्ये विसरून चालली आहे, तिने माणुसकी तिथे दाखवली आणि या गोष्टीचा मला सर्वात जास्त अभिमान आहे। आणि तीच गोष्ट तुम्ही पण समजून घेतली, तुम्ही तिचा तो सन्मान केला, त्यासाठी पहिलं तर धन्यवाद। आणि याच्यानंतर आज ती कोविडनंतरसुद्धा या कामामध्ये सगळं करते आहे। रात्रंदिवस ती म्हणजे रात्री 2 वाजता जरी कॉल आला ना, ती कधीच म्हणणार नाही की मी येऊ शकत नाही। ती रात्री 2 वाजता उठणार, जाणार, काय हवी ती हेल्प करणार। आज तुम्ही कुठेही जा, काही जा, सपोज एक कॉल केला की आज मला ही गोष्ट जमत नाही आहे किंवा YCMला जातो आहे, इथे हे लोक आम्हाला हेल्प करत नाही आहेत, ती तिथे जाणार आणि तिथे तुमची स्वतःहून जाऊन तिथे हेल्प करत बसणार। थँक्यू।